हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण कॅप राऊंड संबंधित बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि तुम्ही जर अजून देखील कॅप रजिस्ट्रेशन केलं नसेल 5 इयरचं, तर तुम्ही लवकरात लवकर 5 इयरचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की लॉ सीईटी 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी एक कॅप शेड्यूल आला होता आणि त्यामध्ये 30 तारीख ही शेवटची तारीख होती आणि आज तारीख आहे 29. म्हणजेच की आजचा लास्ट डे आहे 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि त्याच प्रकारे जे विद्यार्थी 5 इयरचं रजिस्ट्रेशन करणार आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी 9 तारीख लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, या कम्प्लीट रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल, कोणता डॉक्युमेंट समजत नसेल, तर तुम्ही मला लगेच कमेंट सेक्शनमध्ये विचारायचं आहे आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट असणारे सर्व प्रॉब्लेम्स तुमच्या आमच्या चॅनलवरती सॉल्व्ह होणार आहे. 5 इयर लॉ सीईटी साठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहे, तर त्यावरती एक कम्प्लीट व्हिडिओ लेक्चर आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 3 इयर लॉ सीईटीची एक्झाम दिली असेल, 5 इयर लॉ सीईटीची एक्झाम दिली असेल किंवा तुम्ही लॉ सीईटीची प्रिपरेशन करत असाल, तुम्हाला भविष्यामध्ये द्यायची असेल, तर आजचा हा सेशन तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. जसे की आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की आपल्याला कॅप राऊंडच्या वेळेस एक ऑप्शन फॉर्म सिलेक्ट करावा लागतात आणि ऑप्शन फॉर्म मध्ये आपण असे कॉलेजेस निवडतो, असे कॉलेजेस चूज करतो ज्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, हे कॉलेजेस जेव्हा आपण फर्स्ट राऊंड मध्ये सिलेक्ट करतो, तर तेच कॉलेजेस आपल्याला ॲज इट इज सेकंड राऊंडला असतात. त्यामुळे फर्स्ट राऊंडलाच व्यवस्थितपणे कॉलेजची माहिती घेऊन आणि मगच तुम्ही कॉलेज निवडायचं आहे. आणि मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्या एरियामध्ये कोणते कॉलेजेस आहे आणि ते कॉलेज कुठल्या टाईपचे आहे, कुठे आहे, कॉलेजमध्ये इनटेक सीट किती अवेलेबल आहे, त्या कॉलेजची फीस किती आहे, त्या कॉलेजला हॉस्टेल अवेलेबल आहे की नाही. आणि मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण या सर्व डिटेल्स बघणार आहोत आणि ते देखील ऑफिशियल साईटवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा सेशन तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे कॉलेज आणि त्यांचे इनटेक सीट्स, त्याची फीस ही माहिती होईल. आणि मित्रांनो, ही जी माहिती आहे की कॉलेज कुठल्या टाईपचं आहे, कॉलेजमध्ये टोटल इनटेक सीट किती अवेलेबल आहेत, त्या कॉलेजची फीस कशा प्रकारे आहे, कॉलेजमध्ये हॉस्टेल आहे की नाही, तर ही जी सर्व माहिती आहे तर ती सीईटी सेलच्या वेबसाईटवरती तुम्हाला दिलेली आहे. आणि जर तुम्हाला माहिती नसेल की ही इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने चेक करतात, तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघा. तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की सीईटी सेलच्या होम पेजवरती जायचं आहे आणि यामध्ये बघा, तर या कॅप पोर्टलवरती आल्यानंतर जर आपण सध्याचं कॅप राऊंड पोर्टल बघितलं, तर अजून देखील कोणतीच नवीन इन्फॉर्मेशन सीईटी सेलने अपलोड केलेली नाही. तर सध्या तरी या वर्षीचे अप्रूव्ड कॉलेजेसची माहिती यामध्ये अवेलेबल नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी इन्फॉर्मेशन आहे तर ती आपण मागच्या वर्षीच्या कॅप पोर्टलवरती जाऊन मिळवू शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कॅप ऑप्शनवरती जायचं आहे. आणि मित्रांनो, कॅप ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला 2025-26 या शैक्षणिक वर्षाला सिलेक्ट करायचं आहे. या शैक्षणिक वर्षाला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ज्या कोर्सचे कॉलेजेस बघायचे आहे, LLB 5 इयर और LLB 3 इयर, तर त्याला तुम्ही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमधून सिलेक्ट करा. आणि मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की डाव्या बाजूला एक कॉलेज लिस्ट म्हणून ऑप्शन दिलंय आणि या कॉलेजेसवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला कॉलेज चेक करण्यासाठी अप्रूव्ड कॉलेजेस म्हणून ऑप्शन आहे. तर यावरती तुम्ही क्लिक करा आणि त्याला ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. तर यामध्ये सिलेक्ट युनिव्हर्सिटी, सिलेक्ट स्टेटस, सिलेक्ट मीडियम आणि सिलेक्ट कॉलेज टाईप असे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ऑप्शनवरून तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्या कॉलेजेसमध्ये टोटल इनटेक सीट किती अवेलेबल आहे, त्या कॉलेजची टोटल फीस किती आहे आणि त्याचबरोबर त्या कॉलेजमध्ये हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे की नाही, तर ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही या इंटरफेसवरून चेक करू शकता. आता समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही कोणतीही युनिव्हर्सिटी घ्या. आता मी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई याला सिलेक्ट करते आणि युनिव्हर्सिटी मुंबईमधील मला गव्हर्नमेंट कॉलेज बघायचं आहे. तर याला सिलेक्ट करून मी मीडियम ऑल केलं, सिलेक्ट कॉलेज टाईप पण ऑल, तर याला सर्च केलं
आणि सर्च केल्यानंतर बघा तुम्ही ज्या कॉलेजची इन्फॉर्मेशन सिलेक्ट करता लगेच त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्हाला शो होते। आणि जर तुम्हाला मोर इन्फॉर्मेशन बघायची असेल तर या आय बटनवरती क्लिक करून तुम्ही त्याबद्दल मोर इन्फॉर्मेशन देखील घेऊ शकता। तर यामध्ये जर आपल्याला बघायचे असेल की टोटल इनटेक सीट किती आहे आणि त्याचबरोबर या कॉलेजमध्ये फीस किती आहे तर ती सर्व तुम्ही बघू शकता। तर या ठिकाणी बघा सोसायटी नेम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, कॉलेज नेम गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, ॲड्रेस, ग्रेड कोणता आहे कॉलेजचा B+ आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या कॉलेजला हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे का तर नो, म्हणजेच की या कॉलेजला हॉस्टेल अवेलेबिलिटी नाही आहे। आणि मित्रांनो हा कॉलेज कोणता कोर्स ऑफर करतो तर LLB 3 इयर आणि यामध्ये टोटल इनटेक सीट आहे 300 आणि पूर्ण ट्युशन फीज प्लस अदर युनिव्हर्सिटी फीज मिळून पूर्ण कॉलेज फीज आहे 6870। तर अशा प्रकारे आपण GLC म्हणजेच की गव्हर्नमेंट लॉ कॉलेजची फीस या ठिकाणी पूर्णपणे बघितलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी आपण सिलेक्ट स्टेटस या ऑप्शनवरती जाऊन वेगळं स्टेटस सिलेक्ट करून देखील कॉलेजची इन्फॉर्मेशन बघू शकतो। म्हणजेच की या ठिकाणी बघा सिलेक्ट स्टेटसमध्ये तुम्हाला दिलंय गव्हर्नमेंट ॲडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज ॲडेड कॉलेज, ॲडेड मायनॉरिटी, अनॲडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज अनॲडेड कॉलेजेस और डिपार्टमेंट। तर यापैकी कोणत्याही ऑप्शनवरती सिलेक्ट करून तुम्ही कॉलेजची इन्फॉर्मेशन बघू शकता, त्या कॉलेजमध्ये किती इनटेक सीट आहे, त्या कॉलेजमध्ये एकूण फीस किती आहे त्याबद्दल। तर आता मी गव्हर्नमेंट ॲडेड या स्टेटसचं कॉलेज सिलेक्ट केलंय आणि सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधील 4 कॉलेज हे गव्हर्नमेंट ॲडेड आहे। मुंबई युनिव्हर्सिटीतील गव्हर्नमेंट ॲडेड लॉ कॉलेजचे टोटल इनटेक सीट आहे 240 आणि या कॉलेजची मोर इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायची असेल तर या आय बटनवरती क्लिक करून तुम्ही याची मोर इन्फॉर्मेशन देखील बघू शकता। तर मित्रांनो अशाच प्रकारे जर मला LLB 5 इयरसाठी कॉलेजची इन्फॉर्मेशन बघायची असेल तर या ठिकाणी मला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स याला सिलेक्ट करावं लागेल आणि मित्रांनो याला ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल। तर या ठिकाणी देखील तुम्हाला सिलेक्ट युनिव्हर्सिटी करायची आहे, सिलेक्ट स्टेटस, सिलेक्ट मीडियम, सिलेक्ट कॉलेज टाईप आणि सिलेक्ट कोर्स या ठिकाणी सिलेक्ट करून सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा मला जर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधील कॉलेज बघायचं आहे गव्हर्नमेंट ॲडेड तर मी या ठिकाणी स्टेटस गव्हर्नमेंट ॲडेड करेल, त्यानंतर मीडियम करा इंग्लिश, कॉलेज टाईप करा को एज्युकेशन आणि सिलेक्ट कोर्स करा। आता यामध्ये तुम्हाला 3 पर्टिक्युलर कोर्सेस दिलेले आहे BA LLB, BBA LLB, BCom LLB। तर या ठिकाणी मी BA LLB यावरती क्लिक करते। आता सर्च करा, तर सर्च केल्यानंतर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत येणारे सर्व गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज या ठिकाणी स्क्रीनवरती शो होतील। तर यामध्ये असणारे इनटेक सीट किती आहे, फीस किती आहे तुम्ही या मोर इन्फॉर्मेशन आय बटनवर क्लिक करून बघू शकता। आता समजा फॉर एक्झाम्पल मला ILS लॉ कॉलेज ऑफ पुणे याची मोर इन्फॉर्मेशन बघायची आहे तर मी यावरती क्लिक करेल। तर या ठिकाणी बघा सोसायटी नेम इंडियन लॉ कॉलेज, ॲड्रेस डिस्ट्रिक्ट पुणे, सिटी पुणे, युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर कॉलेजचा ग्रेड, त्यानंतर या कॉलेजला हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे का तर हो बॉईज अँड गर्ल्स दोन्ही याची आहे। गर्ल्स इनटेक आहे 216 आणि बॉईज इनटेक आहे 190। तर त्याचबरोबर या कॉलेजमध्ये टोटल इनटेक सीट आहे 240 आणि या कॉलेजची पूर्ण फीज आहे 41,375। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्या कॉलेजची इन्फॉर्मेशन बघायची आहे तर तुम्ही या ऑप्शनवरती येऊन सर्च करू शकता। तर हेच नव्हे तर कोणत्याही स्टेटसवरती सिलेक्ट करून ॲडेड मायनॉरिटी म्हणजेच की तुम्हाला बघायचं आहे कोणत्या कॉलेजला ॲडेड मायनॉरिटी अवेलेबल आहे तर तुम्ही सर्च केल्यानंतर बघा लगेच तुम्हाला कॉलेज शो होईल की MCE सोसायटी AKK न्यू लॉ अकॅडमी पुणे या कॉलेजला तुम्हाला मायनॉरिटी अवेलेबल आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारे कोणत्याही पर्टिक्युलर कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्ही या वेबसाईटवरून या CET सेलच्या पोर्टलवरून काढू शकता। आणि मित्रांनो ही जी इन्फॉर्मेशन आहे तर जरी ती 25-26 या शैक्षणिक वर्षाची असेल तरी देखील या वर्षी म्हणजेच की 26-27ला काही फारसा बदल होणार नाही। आणि मित्रांनो तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या कॉलेजची सर्व इन्फॉर्मेशन काढून घ्या। सर्वात पहिले बघा की तुमच्या एरियामध्ये कोणते कॉलेजेस आहे, त्या कॉलेजमध्ये नेमकी कोणती फॅसिलिटी आहे, त्या कॉलेजची इनटेक सीट्स किती आहेत, कॉलेजची मिनिमम फीस किती आहे आणि या सर्वबद्दल तुम्ही माहिती घर बसल्या बघू शकता। तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी तुम्ही चेक करून ठेवा
आणि याच्यामधून तुम्ही तुमचे कॉलेजेस एक शॉर्टलिस्ट करून ठेवा आणि तुमच्या कट ऑफनुसार अरेंज करून ऑप्शन फॉर्म भरा। तर या सर्व प्रोसेसमध्ये आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणारच आहोत। परंतु त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून तुम्हाला कुठे जायची गरज पडणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, आमच्या या चॅनलवरती तुमचा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। तुम्हाला जर काही डाऊट येत असेल कॉलेजेसबद्दल किंवा डॉक्युमेंट्सबद्दल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये। धन्यवाद।